नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधनकर. मित्रांनो, तुमचे बँकेमध्ये लॉकर आहे आणि लॉकरमध्ये तुम्ही सोने, पैसा, कागदपत्र इत्यादी एक त्यामध्ये ठेवता. परंतु आपल्याला बँकेमध्ये सोनं हे किती ठेवता येते या संदर्भात काही कल्पना आहे का? काय नियम या ठिकाणी आरबीआयने या ठिकाणी घालून दिलेला आहे? या संदर्भात आपल्याला काही कल्पना आहे का? तर ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर काय नियम आहे तो या ठिकाणी बघूया. घरातील सोने आणि दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण बँक लॉकरचा वापर करतात. मात्र बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते आणि काही नुकसान झाल्यास बँक किती भरपाई देते याबाबत अनेकांना माहिती नसते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार लॉकरमध्ये सोने ठेवण्यावर निश्चित मर्यादा नाही. म्हणजे आपण यामध्ये कितीही सोने या ठिकाणी ठेवू शकतो. ग्राहक आपल्या गरजेनुसार सोने, दागिने आणि महत्वाची कागदपत्रे लॉकरमध्ये ठेवू शकतात. मात्र या वस्तू कायदेशीर मार्गाने खरेदी केल्याचे पुरावे जपून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात गरज पडल्यास हे कागदपत्र उपयोगी ठरू शकतात. समजा वस्तूची चोरी, दरोडा, आग किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रकमेपर्यंत भरपाई देऊ शकते. उदाहरणादाखल लॉकरचे वार्षिक भाडे 2,000 रुपये असल्यास कमाल भरपाई 2 लाख रुपये मिळू शकते. त्यामुळे लॉकरमध्ये मोठ्या मूल्याचे सोने ठेवणाऱ्यांनी या नियमाची माहिती ठेवणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी बँकेमध्ये चोरी झाली, दरोडा झाला, आग लागली किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे सोने या ठिकाणी गहाळ झाले, तर या ठिकाणी मित्रांनो, तुमचे बँकेमध्ये कितीही सोने असले तरी सुद्धा तुम्हाला लॉकर भाड्याच्या 100 पट म्हणजे लॉकर भाडे 2,000 असले तर 2 लाख रुपये मिळतील. 3,000 रुपये वार्षिक भाडं असेल तर 3 लाख रुपये मिळतील. हा हिशोब बँकेने आरबीआयने या ठिकाणी घालून दिलेला आहे. या संदर्भात आपल्याला या ठिकाणी ही माहिती असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, बँकेतील लॉकरमध्ये तुम्ही सोनं ठेवत असलात तर त्या संदर्भातली होती महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.